रूप पाहता रूप पाहता
परिमळ गेलिया ओस फुल देते आयुष घडी घडी काळ वाट याची पाय अजूनी किती आहे अवकाश हाची अनुताप घेऊन सबत काहीतरी बोध कर मना एक तास उरला खटवांग राया भाग्यत शाखेची प्राप्त ताप घेऊन सबत काहीतरी बोध करी मना एक तास उरला खटवांग रायाची बागेत शाखची प्राप्त झाली सापडला हरे तयाला साधली सापडला हरे तयाला सापडला एका जनार्दन हरी बोला एका जनार्दन हरी बोला बोला एका जनार्दनी हरी बोला एका जनार्दनी हरी बोला हरी मुखे गाता हरपली निर्मा हरी मुखे गाता हरपली निर्मा हरी मुखे गाता हरिभक्त पारायण योगेश महाराज बदानेकर त्यांना साथ करतील जगदीश परिमळ गेली
ओस फूल देते परिमळ गेले ओस फूल देते परिमळ गेली ओस फूल देते परिमळ गेली ओस फूल देते परिमळ गेले ओस फूल देते परिमळ गेले ओस फूल देते परिमळ गेली ओस फूल देते परिमळ गेली ओस फूल देते आयुष्य हाती देह तैसा आयुष्य शेवटी देता हरिमुखी गाता हरपल जळता हरिमुखी गाता हरपल जळता आयुष्य देह तैसा आयुष्य शेवटी परिमळ गेले ओस फूल देते परिमळ गेले ओस फूल देते ओस फूल देते परिमळ गेली ओस फूल देते आयुष्य शेवटी देह तैसा आयुष्य शेवटी आयुष्य शेवटी आयुष्य शेवटी 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 देह तैसा देह तैसा देह तैसा आयुष्य शेवटी तैसा आयुष्य शेवटी आयुष्य शेवटी देह तैसा गाता हरपल जळता हरिमुखी गाता हरिमुखी गाता हरपल जळता आयुष्य शेवटी देह तैसा आयुष्य शेवटी देह तैसा
जन्म घेणे जन्म घेणे जन्म 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 हरे मुखी गाता हर पल चिंता हरे मुखी गाता हर पल चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे त्या नाही मागुता जन्म घेणे त्या विठ्ठल
छत्रपती शिवाजी महाराज परिमळ गेल्या ओस फुल देटी परिमळ गेल्या ओस फुल देटी आयुष्यात शेवटी देह तैसा घडी घडी काढ वाटयाचे पाये अजूनही किती आहे अवकाश हाचे अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध करी म्हणा एक तास उरला खटवांग रायासी भाग्यदशा कैसी प्राप्त झाली सापडला हरी तयाला साधनी सापडला हरी तयाला साधनी एका जनार्दनी हरी बोला हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे ध्येयम सदा परिभवग्नमभीष्टदोहम तीर्थास्पदं शिवविरञ्चिनुतं शरण्यं मृत्यातिहन प्रणतपाल भवाब्धिपोतं वन्दे महापुरुष ते चरणारविन्दम् यौन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वदाम्ना अन्यांश्चस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणासंतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुकादयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आता नमो रंगभूमिका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदंग श्रोते देखा त्या माझे नमन दंडवत जिव्हे सदैवं भज सुंदराणी नामानि कृष्णस्य मनोहराणि समस्त भक्तार्थे विनाशनानि गोविंद दामोदर माधवेति जुवीर सत्ये मधुर प्रियत्वं सत्यं हितं त्वां परमं वदामि आवरणेता मधुराक्षराणि गोविंद दामोदर माधवेति त्वामेव याते मम देहि जिह्वे समागते दण्डधरे कृतान्ते वक्तव्यमेवं मधुरं सुभक्त्या गोविंद दामोदर माधवेति रामकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा रामकृष्ण हरी मुकुंदा मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा हा रामकृष्ण हरी मुकुंदा मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा रामकृष्ण हरे मुकुंदा मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा गोड परिमळ गेले या ओस पुल देठी आयुष्या शेवटी देह तैसा हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे अखिल कोटी ब्रह्मांड नायक अखिल गुण निदान कृपा करुणा वरुणालय भक्तवांच्या कल्पतरू भगवान श्री पांडुरंगरायाच्या चरणी सेवा समर्पित करण्याकरता सकल भाविक सज्जन माता भगिनी सर्वांच्या समोर माझे महात्माजन गुणीजन भजनी मंडळी बालगोपाल सर्वांच्या समवेत जो अभंग म्हणून दाखवला अभंग पैठणचे सुप्रसिद्ध संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा हरिपाठातील 19वा किंवा 19व्या क्रमांक अभंग आहे। या अभंगाच्या द्वारा नाथ बाबा तुम्हाला मला एक उदाहरण देऊन सांगतायत, एक दृष्टांत आहे आणि एक अनुतापाने सावध झालेली जी व्यक्ती त्याचं दुसरं उदाहरण आहे। पहिल्या चरणात उदाहरण आहे आणि दुसऱ्यात म्हणजे 5वं जे चरण आहे किंवा 4थं जे चरण आहे हरिमुखी गाता जर सोडलं तर
तर त्याच्यात सिद्धांत दिलाय की त्या राजाने एका तासात भगवंताचं दर्शन करून घेतलं. विठ्ठला विठ्ठला आणि शेवटच्या चरणामध्ये साधन सांगितलंय, कोणत्या साधनाने ईश्वराचा साक्षात्कार होतो. असो आपलं हे काकानी गाव, भगवंताची कृपा, सकल संत महापुरुषांचे आशीर्वाद, वैकुंठवासी कृष्णाजी माऊली महाराज म्हणजे कृष्णाजी माऊली जायखेडकर तथा आपल्या गावातले वैकुंठवासी केवळ अण्णा काकानीकर यांचे आशीर्वाद, परमादरणीय परमश्रद्धेय माऊलींची कन्या सौभाग्यवती अक्का यांचा आशीर्वाद तथा या भागात नव्हे, पूर्ण नाशिक जिल्ह्यात नव्हे, उत्तर महाराष्ट्रातले शांतीब्रह्म आणि अखिल महाराष्ट्रातले शांतीब्रह्म आमचे गुरुदेव मारुती बाबा कुरेकर आहेत आणि त्यांच्यासारखे शांतीब्रह्म इकडे गोंडेगावकर महाराज, जयराम बाबा गोंडेगावकर यांचा आशीर्वाद तथा या भागात 84 सिद्धांचा सिद्धबेटी मेळा ज्यांनी आणला आणि जे स्वतः सिद्ध महात्मा होते असे आनंदनाथजी बाबा या महापुरुषांचे आशीर्वाद. आपले या ठिकाणी जेवढे महात्मा मंडळी त्यात आमचे आकाश महाराज आहेत, त्यात आमचे आपल्या गावचे काकानीचेच महाराज तथा आमचे हेमंत महाराज, भजनी मंडळी, सर्वांचं सहकार्य आणि सर्वांचं मार्गदर्शन तथा आजचे कीर्तनाची सेवा ज्यांनी घेतली असे आमचे श्री हरिभक्तपरायण आहेत ना, पण योगेश नवल खैरनार आणि त्यांच्यासोबत असलेले दुसरे आपले संदीप बापू हिरे या दोघांनी ही कीर्तन सेवा घेतलेली. पत्रिका पाहिली तर मोठे मोठे कीर्तनकारांचे नावं दिसतात आणि आम्हाला कीर्तनाची तारीख देत असताना पैसे कमी सांगतात. मी इथून पुढे तुम्हाला सोडणार नाही. विठाला 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 असो. या ककानीसाठी काय मी नवीन नाही, ककानी माझ्यासाठी नवीन नाही. मी KBC पासून तुम्हाला पाहतोय, त्याच्यामुळे तुम्हाला सर्वांना मी ओळखतो. आल्या आल्या यांनाच विचारलं तुमची मास्तरीण आहे का, ते म्हणले नाही येत. हां म्हटलं म्हणजे एकदम जवळचा आणि जिव्हाळ्याचा संबंध असल्या कारणाने या गावात मी कदाचित एखादा चुकीचा शब्द जरी बोललो तरी गैरसमज करायचा आणि केला तरी फायदा नाही. आणि परिसरातनं जी आलेली मंडळी त्यात आमचे चोखोबारायांच्या जातीत जन्माला आलेले आमचे वसमारकर हां वेटाईकर, हे सर्व मंडळी, धमनार वसमार, कमीत कमी 15 ते 16 गावातली मंडळी आलेली किती. आणि या ककानी गावातला एक वैभव आहे, या गावात तरुण जास्त कीर्तनाला येत असतात. आता हे जे मी जेव्हा दामोदर अष्टक म्हणत होतो तालात टाळी वाजवत होते, म्हणजे चांगले भजनी बनू शकतात पण ते बनणार नाहीत. आता राजकारणात गेलं का माणूस बदलतंय. हां इतकं सुंदर गाव आहे. फक्त आम्ही जेव्हा आधी येत होतो तेव्हा असं होतं, आता असं झालं, आता पुढे असं होईल एखाद्या वेळेस, आता असंच राहील. असो, जीवन जगत असताना अनुताप असला पाहिजे. जर तुम्हाला सुंदर जीवन जगायचं असेल तर मागे पहा आणि पुढेही पहा. भूतकाळावर जास्त बोलणारा भूत असतो आणि वर्तमानातच जीवन जगणारा हा चार्वाक असतो आणि भविष्याची चिंता करणारा याला दीर्घसूत्री तामस करता म्हटलेले. तर मग 3 प्रकारचा काळ आहे. त्रिविध काळात जीवन जगणारी मंडळी अधिक भूतकाळ सुद्धा अनुताप निर्माण होऊ देत नाही. वर्तमान तर माणसाला नास्तिक बनवण्याचा प्रयत्न करतो. भविष्याची चिंता, वर्तमानात काय होणार हे माहिती नाही तर भविष्याची चिंता का करावी असे अनेक प्रश्न निर्माण होतात. बघा, अनुताप कधी करायचा आणि अनुताप कसा करायचा. विठाला विठाला माणसाच्या जीवनामध्ये अनुताप हा होतच नाही. त्याला किती वेळा ठोकर बसली तरी अनुताप होत नाही. बरं का भैया, अनुताप होतो का? आता तुमचं लग्न झालं, आता अनुताप होणार नाही. 7 वर्षानंतर होईल. किती वर्षानंतर? 7 वर्षानंतर अनुताप. आता होणार नाही. आम्ही काय म्हणतो, देख लिया संसार हमने देख लिया, सब मतलब के यार हमने देख लिया. देख लिया संसार हमने देख लिया, सब
सब मतलब के यार हमने देख लिया. वाह, तुम्ही एक वर जाण्याचा भरपूर प्रयत्न केला पण आम्ही जाऊ दिलं नाही ना. देख लिया संसार. खरं सांगा, तुमच्या गळ्यात माळ आहे, खोटं बोलणार नाही. आपल्या जवळचे जे आहेत ते आपल्या जवळचे असतात का? अजून खिसा माना पैसा बाईनी चोरेलनी तुमले दिल नाही ती आज ना, म्हणून तुमले किती गोड भाव ते. परछाई भी होती पराई, ये जगत बड़ा दुखदाई. सुख की आसत जो मेरे भाई, सुख के आसत जो मेरे भाई, सुख की आसत जो मेरे भाई. परछाई भी हो. जवळचे जाऊ द्या, परछाई भी होती पराई. आता मलाच माझी दिसत नाही. हे जगत बड़ा दुखदाई, सुख की जिसको तूने अपना समझा निकला वही पराया. तेरे हुए न कोई लेकिन तुझको होश न आया. कई बार ठोकर खाए, कई 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 बार ठोकर खाए. सुख के आसत जो आमचा राजबाई जास्त खुश आहे आज. त्यांना कारण त्यांचे महाराज वाटतो मी, आणि महाराज कोणाचेच नसतात आणि सर्वांचे असतात ते महाराज असतात. हे विश्वती माझे घर अशी मती असली तर मग सर्वांचे असतात. असो तर अनुताप जीवनात असणं महत्वाचं. पण अनुताप कधी येतो लक्षात ठेवा. बैसता संतांचे संगती, बैसता संतांचे संगते, बैसता संतांचे संगते. कळो आले कमळापती, कळो आले कमळापती, कळो आले कमळापती, कळो आले कमळापती. आपुले कोणीच नवती, आपुले कोणीच नवती, आपुले कोणीच नव्हती, आपुले कोणीच नव्हती. निश्चय चित्ती दृढ झाला, निश्चय चित्ती दृढ झाला, निश्चय चित्ती दृढ झाला, निश्चय चित्ती दृढ झाला. निश्चय चित्ती दृढ झाला. अनुताप बिनु सत्संग विवेक न होय. निश्चय होत नाही माणसाला. भैरवीकडे जायचं नाही आता. बिनु सत्संग होईन दृढ अनुराग. दृढ अनुराग होत नाही, म्हणून अनुराग हाच अनुतापाची एक सुरुवात आहे. ज्ञानोबा सांगतात ना, विषय रान दिले रस होय, जय जेवणारा ठावती होय, तै तो ताटचे सांडून जाय जया परी, तैसे संसाराया समजता जाणे जे जे अनित्यता, तै वैराग्य दौडिता पाठी लागे. म्हणून अनुताप येणं फार महत्वाचं आहे. आता ते 3 लेकरं जे मी बोलवलेत ते एकदम खुश होते तिथं बसून. त्याच्यातला हा एकदम मस्त ऍक्टिंग करत होता जॉनी लिव्हर सारखं. पण
त्यांना या वयात वैराग येऊ शकत नाही, अनुताप येणार नाही. लग्न झाल्यावर सुद्धा 10 वर्ष अनुताप येत नाही. लक्षात घ्या. काय वाटतं हेमंत महाराज? होत नाही. सुरुवातीला ते शब्दाचा सांगा मी का. आता बघा तो पोरगा, त्याच्या डोक्यावर जेवढे केस वाकडेत ना तेवढे त्याच्या जीवनामध्ये मोड आहेत. एवढे मोड त्याच्या आयुष्यात आहेत. त्याच्याच नाही, प्रत्येकाच्या जीवनामध्ये मोड आहेत. काय वाटतं अण्णा? फार कठीण आहे. किती गोड जीवन आहे पहा, काही टेन्शन नाही. गोड चेहरा जेव्हा दिसतो ना तेव्हा चिंतन आणि चिंता याच्यातला फरक समजतो. इथं चिंतनही नाहीये पण चिंता तर अजिबात नाही. आता तुम्ही खूप गोड हसताय पण काही ना काही असेल असतेच. आता बाबा पहा, तुम्ही बाबांना सर्व काही दिलंय पण आज घरी कोणी नाही, परावलंबी जीवन. चिंता एक विनोद आहे बरं का, तसं नका समजू नये, त्यांचं भरपूर आहे. आता ज्यांच्याकडे मी पेढा बांधला ते लय भाग्यवान आहेत. 3च मुलींचे पप्पा आहेत. 62 लाख रुपये बँकेत आहेत जिबूंचे. पण तरी देखील ती सुद्धा एक चिंता आहे, कसं सांभाळायची. अनुताप वेगळा आहे आणि चिंता वेगळी. चिंता तर रोज करतात लोक पण अनुताप करत नाहीत. अनुताप एका राजाला झाला, त्याचं नाव आहे भर्तृहरी. काय नाव आहे? याम चिंतयामि सततम महिषा विरक्ता सप्यनम जनो सजनो अन्यसक्ता अस्मत्कृतेपि परितुष्यति काश्चितन्या धिक्तान धिक्तान. कथा येते कसं जसं मृदंग, ते वेगळं आहे बरं का. एक ते वा वा धिक्तान बरं का भैया. अनुताप नाही, अजून आकर्षण आहे. काय अनुताप जीवनामध्ये राजा परीक्षितीला झाला. खरं का? अनुताप जीवनामध्ये भर्तृहरींना झाला. कसा झाला? आपण भ्रमात आहेत बरं. राजा भर्तृहरीला जे भेटलं ते तुम्हाला जर भेटलं ना तुम्ही सुद्धा तसंच कराल. पण ते उदाहरण आहे भाई उदाहरण आहे. काय ते उदाहरण आहे? नाही उदाहरण नाही, ते वास्तविक आहे. भर्तृहरी नावाचे राजा आत्ताच झालेले आहेत. कलियुगाच्या आधी झालेले आहेत फक्त, पण आत्ताच झालेत असं म्हणा. त्यांचं पत्नीवर किती प्रेम होतं तुमचं नाही. आपण कोरोना काळामध्ये सर्वांचा अनुभव घेतला. बापले सुद्धा दूर ते डबा ठिसनी पैसे आलेत पुढे कितीतरी गेलेत. मला कोरोना सांगायचा नाही, मला तो विषय सांगायचा नाही, पण त्या राजाचं कर्तृत्व इतकं सुंदर आहे. तो राजा इतका चांगला होता, समाजसेवी होता. तो राजा समाजाच्या साठी, प्रजेच्या साठी रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करायचा. म्हणजे अख्खा टाइम त्याचा प्रजेसाठी जायचा. म्हणून एका साधूला असं वाटलं की इतका चांगला राजा या नगरीला जर भेटला असेल तर या राजासाठी आपण जी तपस्या केलेली त्या तपस्येच्या निमित्ताने जे आपल्याला फळ प्राप्त झालंय ते फळ याला दिलं. आणि म्हणून त्या राजाने त्या साधूकडे मागितलं जरी नाही तरी साधूने प्रसन्न होऊन त्या राजाला फळ दिलं. आणि ते फळ असं होतं 100 वर्ष तू अधिक जगशील. किती वर्ष झोपलेलं नाही तुम्ही? नाही तुमने जर भेटी घे ना ते आखो 100 वर्ष कांदाच पिकाडच्या. 100 वर्ष 100 वर्ष बरं का. त्या राजाने विचार केला मी जिच्यावर प्रेम करतो त्यांची बायको, जर मी 100 वर्ष जगलो माझी बायको जर मेली तर त्याच्यापेक्षा मी तिला दिलेलं बरं. माझ्या समोर ती मरणार तरी नाही, मी तिच्या समोर गेलो चालेल पण ती नको मरायला. म्हणून त्याने तिला दिलं ते बळ. तिचं तिसरा यारवर प्रेम होतं मंत्री. तिने त्या मंत्र्याला दिलं. मंत्र्याचं तिसरीवरच होतं. गावातली नालायक बाई तिला दिलं. पण त्या नालायक बाईने विचार केला अरे जीवनामध्ये आपण जगलो 100 वर्ष जरी पण आपण वाईटच काम करणार. त्याच्यापेक्षा आपल्या नगरीचा राजा धर्मात्मा आहे त्याला हे फळ द्यायला काय हरकत आहे. म्हणून ते पुन्हा रिटर्न तिथं आलं. आणि मग राजाला पश्चाताप झाला. बापरे मी जिच्यावर प्रेम करतो ती दुसऱ्यावर करते, दुसरा
तिसरीवर करतो आणि तिसरी माझ्यासाठी जर फळ आणून देत असेल तर या प्रेमाला धिक्कार असो, त्याच्यापेक्षा मी जगत पित्यावर प्रेम केलं पाहिजे. याला म्हणतात अनुताप. विठला 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 आम्हाला अनुतापच होत नाही महाराज. काही काही माणसं घरात असे जगतायत, सोप्या भाषेत बोलू, मुलगा बापाला डायरेक्ट धमकी देतो, तू गुच्चूप राह रे, नाही ते मी ना तुले मर्यादाच दाखवून ठोकी टाकसू. आणि मार सुद्धा खाणारे बाप आहेत काही घरामध्ये. काय वाटतं? मार खाणारे बाबा आहेत महाराज. कितीतरी तरुण मुलं सांगत असतील, मी आता तरुण काही काही मुलांच्या बाबतीत बोलेन, काही काही मुली सुद्धा आणि काही काही मुलं सुद्धा थोडा नालायकपणा करतात. कोणता नालायकपणा करतात माहिती तुम्हाला? बापाच्याच कडून 25,000चा मोबाईल विकत घेतात आणि मुलीला मेसेज टाकत असताना तो बाप जवळ बसलेला असल्यामुळे तो मुलगा मेसेज टाकत असताना बोलतो, म्हणा नालायक बाप म्हणांगे बसले आता नको टाकीस मेसेज. जो बाप 25,000चा मोबाईल घेऊन देतो त्या बापाच्या बाबतीत जर हा नालायक शब्द वापरला जात असेल, याच्याकडून अजून लग्न तर झालेलं नाही. मग असे कितीतरी बाप आहेत की जे बाप फाटका बनवून स्वतः घालतात आणि मुलांसाठी नवा कपडा जर ते आणून ठेवत असतील, 5-5, 10-10 हजार रुपये मीटरचा कपडा जर वापरत असतील त्यांचे लेकरं, आणि ते फाटके कपडे घालून जगत असतील फक्त मुलांच्याकडून अपेक्षा. पण ही जी अपेक्षा आहे ही अपेक्षा दुःख देणारी. म्हणून अनुताप जीवनात फार महत्वाचा आहे. मी आज अनुतापावरच बोलणार आहे, कारण अख्ख्या अभंगाचा सारांशच अनुताप आहे. किती लोक हे जे महादेवाच्या मंदिरात पाणी टाकायला जातात नाही बाया, का बरं जात होते? यांना महादेव भेटावं याच्यासाठी नाही, यांच्या मुलांचे लग्न व्हावेत याच्यासाठी. मी तर त्या मिश्राजींना सांगणार येणाऱ्या काळामध्ये, या महादेवावर पाणी नका टाकायला लावा जा, यासना नवराजले व्यवस्थित पाणी देत जावायला लावा. खरं का नाही? पहाटे 4 वाजेला उठून म्हातारी बिचारी घरात बसलेली असते, त्याला पाणी भेटत नाही. भेटत का आता? अरे इकडे तू फार गोड, इकडे गोड आहे बर, तुला लग्न करायचंय? हो बापरे, अरे आते एवढा दुष्काळ तू आते हा म्हणते ना, लग्न करायचं निश्चित. वा कर लग्न करायचं. लग्न होईपर्यंत आई वडिलांना सांभाळशील ना? लग्न होईपर्यंत सांभाळशील ना? बस दका आणि पुढे ग्रेट. तुझ्या घरात तुझे मम्मी पप्पा भांडतात का? खरं बोल, खोटं बोलणार नाही तू. खरं बोलतो ना? मम्मी पप्पाची भांडण होते नाही काय? ऐका काणी हो. विठाला विठाला लहान मुलं खोटं बोलत नाही, पण तो नक्कीच हुशार घरातला आहे. आणि हा तू त्यानं बारसच मी करेल तर कसं काय करत असं. म्हणून जीवन जगत असताना अनुताप महत्वाचा. आणि कधी ना कधी अनुभव येतच असतो. काही गोष्टींचा अनुभव येत नाही असं नाही, येतो. पण कोडग्या लाज नाही, आणि आजचा कोडग्या उद्या नाही. आमचे गुरुदेव वैकुंठवासी वैद्य बाबा दृष्टांत सांगायचे. एका माणसाने चूक केली, त्याला ऊसाने मारलं. एका माणसाने ऊस फुटेपर्यंत मारलं. पुन्हा त्याने दुसरी चूक केली आणि दुसऱ्यांदा पुन्हा त्याला ऊसानेच मारलं. तेव्हा त्या कोडग्याला विचारलं, काय रे तू मार खातो, तुला लाज नाही वाटत? तो म्हणतो, आजचा कोडगा उद्याचा नाही आणि कालचा कोडगा आजचा नाही. तसे बरेच आहेत. काही लोकांना घरात बायका सांगत असतात, मरी जाशी ना तरी मला दया यावा नाही, तरी तो सांगत जगसू ना तुला जीवर. अनुतापाचं जीवन आहे. अशी भांडण होते नवऱ्या बायकोची, असं वाटतं या ते बारकतीतली 3 दुसरा दिन एकच गाडीवर बशी हे करत. अनुताप कस काय असेल महाराज? म्हणून अनुताप फार महत्वाचा आहे. विठाला 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 अनुतापाशिवाय परमार्थ होत नाही. आपण काय करतोय? संमिश्र जीवन जगतोय, म्हणून आपला अनुताप नाही. आपण परमार्थ करतच नाही. करतोय परमार्थ. आपण कीर्ती प्रसिद्धीसाठी जर आपण परमार्थ करत असणार तर अजून सुद्धा अनुतापाच्या सोबत परमार्थ नाही. ज्या दिवशी अनुतापाच्या सोबत आपला परमार्थ सुरू होईल त्या दिवशी आपल्याला देवाला भेटायला जावं लागणार नाही, देव आपल्याकडे येतील. अनुतापाची आवश्यकता आहे. कारण
आपण एका बाजूला सांगत असतो अन्न मान धन हे तो ती प्रारब्ध अधीन, त्याच्यासाठी आपण अख्खं जीवन व्यर्थ घालवतोय आणि जे प्रयत्न अधीन त्याच्यासाठी प्रारब्धावर बसलोय म्हणजे येऊन बसलोय. तर आपण परमार्थ हा प्रयत्नांनी करावा आणि प्रारब्ध या तुम्ही पहा ना, मी कायम दृष्टांत सांगत असतो. जो सर्कस मध्ये 1989ला जेव्हा भारतात आपण टीव्ही पाहायला लागलो तेव्हा तो सर्कस मध्ये काम करणारा होता शाहरुख खान. कुठं त्याचं सर्कस होतं सर्कस काय नुसतं रिंग म्हणजे व्यायामचेच प्रकार असतात सर्कसमध्ये. काय तो आज 500 कोटीचा बंगला दुबईमध्ये बांधून आहे आणि आता त्याच्याकडे 2-4 हजार कोटीची संपत्ती असेल. काय त्यांना अक्कल नावाचा प्रकार नाही, फक्त इंग्रजी बोलता येते आणि ऍक्टिंग करता येते. दुसरं काय 12वी पास असलेला मुलगा आहे आपल्या भारतातला, फक्त तो बॅट कशी चालवावी हे शिकला तर आज 10,000 कोटीचा मालक आहे. त्याचं नाव काय? आणि तरी देखील त्यांना कोणता पुरस्कार भेटला तुम्हाला माहिती. ह्या सर्व प्रारब्धाच्या गोष्टी आहेत, खरं का नाही? प्रारब्धाशिवाय धन भेटत नाही, प्रारब्धाशिवाय मान भेटत नाही, परमार्थ हा प्रयत्नाशिवाय होत नाही. पण परमार्थ हा प्रयत्नाशिवाय जरी होत नसेल तरी त्याला अनुतापाची गरज आहे. नाहीतर नुसत्या गप्पा आहेत. असे कीर्तन ऐकतात लोक आणि कीर्तनकार सुद्धा असं कीर्तन सांगतात, काय रातनं कीर्तन होतं लय तमाकू. किती वाईट आहे महाराज तो दिवस. हा काय गोड तंबाखू खाऊन क्षणोक्षणी हाची करावा. अरे तू काय खाई राहिला, काय खाऊन म्हणतोय? अनुताप कुठे आहे महाराज? विठाला विठाला विठ्ठल असा अभंग गायला जातो. आजा मेला पंजा मेला देखत देखत ना तू पण तू तैसा झाला. उठा उठा जागा रोज काकड्यात उठा जागेवर अरे म्हणणारा माणूस सुद्धा चहाशिवाय चहाने भांडण करतो. चहासाठी कशासाठी? चहासाठी भांडण होऊन जाते. महात्मा तुम्ही आनंदीला कंटिन्यू राहतात. या 6 गोष्टी आहेत ना त्या मिथ्या सांगितल्यात नामदेवरायांनी. किती? 6. धन दारा पुत्र जन. 4 बंधू सोयरे सर्व. आपण मानतो का? नंदू खरं सांग, आपण मानतो? तू मानूच नको. हे मिथ्या जाणून शरण रिगा देवासी. पुढे सांगितलंय माया विघ्न. म्हणून संत चरणी धरा. पण धरला का? बोला रे या महाराज लोकांना त्याच कामे येत रे. सांगा ना आपण ऐकिलो 2 कान का बद येले देवनी, एक ऐकाना आणि एक. ही अशी आमची जर धारणा असेल तर अनुताप आहे का? विठाला 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 विठाला. आणि आपल्याला तो भ्रम आहे की माझ्यासाठी लोक आहेत. जो भरी चढन गा तो बरी मनती माझा म्हणा. जो बरी चरण गा तो बरी मनती माझा. मानिती लहान थोर देह सुखाची आकादा. मानिती लहान थोर देह सुखाची आकादा. इंद्रिय मावळले आला पागुल आजा. इंद्रिये मावळले आला बागुल आजा. कैचा विपरीत झाला तोचे देह नवे झाला. आता माझा दृष्टी देई पांडुरंगा माय बाबा. आता माझा दृष्टी देई पांडुरंग माय बाबा.
पैसा आणत जा घरात, माझा माझा म्हणतील. अण्णा गुरुदेव वैद्य बाबा सांगायचं ना, पैसा तेरे तीन नाम, परशा पैसा उदाहरण, परशा तेरे तीन नाम. जर पैसा असला परशाकडे तर परशा परशु होतो, पैसा नसला तर परशा. थोडा पैसा आला का परशु, थोडा जास्त पैसा आला का परशुराम, आणि थोडा जास्त झाला तर परशुराम दादा. हे जोवरी चढण गा. आता 60च्या पुढचे जे बाबा आहेत त्यांनी जास्त घरात आरशात पाहायचं नाही, कारण त्याचं मागचं आहे की आता जाणं आहे. मास्तरांचं आज मास्तरांच्याकडचं जेवण आहे ना, कुठे आहेत मास्तर बसलेले, गोड मास्तर आहेत, वा किती सुंदर दिसतात, पण रिटायर झालेत. लक्षात ठेवा, तुमले घर बसाना पैसा दिले, तुम्ही वावरे नका कर्जा जाते. आज आणू ताबाची गरज. झोपले नाही ना तुम्ही? आपल्याला 10-11 वाजेपर्यंत जेमतेम कीर्तन करायचं बरं का बाबा. तुम्ही 75च्या पुढचं वय असताना सुद्धा सुंदर विनेकरी शोभतायत. दात तुमचे नकली आहेत का असलेत? ओरिजिनल. वा वा सुंदर, वा वा. नकली मला अजून नाहीच. वा थंड्या वा, असंच खात जा. आपल्याला अनुताप होणं महत्वाचं. मी तर देवाला कायम प्रार्थना करतो, देवा मला घेऊन जा, कारण तारुण्यात मरण पुण्यवानाचं लक्षण. रोज 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 आयुर्नश्यति पश्यतां प्रतिदिनम याति क्षयम यौवनम प्रत्यायन्ति गतः पुनर्न दिवसा कालो जगद्भक्षका लक्ष्मी स्तोय तरंग भंग चपला विद्युच्चलम जीवितम तस्मान माम शरणागतम शरणद त्वाम रक्ष रक्षा. काय सुंदर श्लोक आहे. आयुर्नश्यति पश्यताम. आपण चेहऱ्याला पाहतो रोज आरशात, पण आपण 25 वर्षात झालोत आणि इथपर्यंत देवाने सुरक्षित ठेवलं, पण आपण देवासाठी काही केलं नाही. पश्यताम नाही हा शब्द आपल्यासाठी. आयुर्नश्यति पश्यताम प्रतिदिनम याति क्षयम यौवनम. आपलं तारुण्य जातंय मागे, आपण म्हातारपणाकडे जातोय. प्रत्यायन्ति गतः पुनर्न दिवसा. जो गेलेला दिवस आहे तो पुन्हा येणार नाही. खरं का? कालो जगद्भक्षका. तो सर्व काळाच्याकडे जातोय. आपल्याकडे असलेला पैसा, आपल्याकडे असलेला जो समाज आहे, लक्ष्मी तोय तरंग भंग चपला विद्युच्चलम जीवितम. ते फक्त काय, जशी ती वीज चमकते ना, कळकळते ना, तशा प्रकारचं आपल्याकडे लक्ष्मी येते जाते. लक्ष्मी तोय तरंग भंग चपला विद्युच्चलम जीवितम. म्हणून आपण हा अनुताप घेऊन जीवनात सावध झालं पाहिजे. विठाला विठाला विठाला. आणि आपल्याकडे असतंय आणि आपल्याला आपण आणलेलं नाहीये. आपण कुठे प्रयत्न करायला गेलो नव्हतो, हे देवाने दिलेलं आहे. आपण आणलेलं आहे का देवाने दिलेलं आहे? किती गोड शब्द आहेत. देवे दिला देह भजना कोमटा. देवे दिला देह भजना गोमाटा. देवे दिला देह भजन 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 गोमाटा. तोय झाला पाटा
देवे दिला देह भजन गोमटा देवे दिला देह भजन गोमटा देवे दिला देह भजन गोमटा गोमटा. याला चांगलंच घडवलं बरं तुम्ही. नुसता टाळच वाजवतो असं नाही, सुंदर मृदंग वाजवतो तो. हा जनतो वा वा वा. काय सुंदर श्रोते. असा एकही घरी जाताना मला दिसत नाही. पहा असा लोभी माणूस पाहिजे. म्हणजे या माणसाची पुढची तयारी किती पहा. म्हणजे तुम्ही 11ला नका सरावा. पण मी 11:15 थांबणार आहे. किती वाजले? हा 11 वाजेपर्यंत करायचं ना कीर्तन. पुढे बसणाऱ्यांना त्रास होतो तसं काही ना. श्रोते उत्तम आहेत. वा रे वा. हा हा संगीत चांगलं आहे बसलं. आणि संसाराचं संगीतही चांगलं दिसतंय. देवे दिला देह किती गोड. आता ही मूर्ती सुंदर आहे, ती मूर्ती सुंदर आहे, सर्व मूर्ती. अण्णा आई जे तुम्हाला लांब लचक नाक आहे कोठे लेवाल घेतात. आपला विनोद नाहीये, वास्तविक आहे. आता तुम्ही कोणाकडे शिकायला गेले नाही तरी सुंदर मृदंग वाजवतात. ही हातातली कला कुठं घ्यायला गेले होते, कोणी आणली? अण्णांचं नाक अण्णा आणू शकत नाही. यांच्याकडे असलेली बुद्धी डाळिंब पिकवण्याची, कांदा पिकवण्याची कोणी दिली? इस दुनिया में सुंदर सुंदर फूल खिलाने वाला, तरह तरह की कठपुतली को नाचन जाने वाला कौन है? आहा बोल बोल कौन है? बोला आहा कौन है? आहा सब कुछ करता रहता फिर भी मौन है. आहा बोल बोल कौन है? वा. जुन्या काळातले श्रोते सोबत बोलायचे बरं कीर्तनकाराचे. आता बोलत नाही ना, मग एवढं बोलत जा. किती गोड. कभी ध्यान सागर में जाता कितना जल ठहराया हो, कितना जल ठहराया. उसके ऊपर गेंद बनाकर भूमंडल को बसाया हो, भूमंडल को बसाया. उसे तराने वाला सारे सृष्टि रचाने वाला. बोलो बोलो आहा बोलो बोलो. नील गगन में जगमग जगमग चमके चांद सितारे हो, चमके चांद सितारे. बिना सड़क का दौड़ा जाता सूरज का रथ प्यारे हो, सूरज का रथ प्यारे. उसे भगाने वाला सारे नियम चलाने वाला. आहा बोलो बोलो आहा बोलो बोलो. कलम रुके बुद्धि चकराई देख हरि की माया हो, देख हरि की माया. पंकज में से ब्रह्मा निकले कन कन ब्रह्म समाया हो, कन कन ब्रह्म समाया. कभी हंसाने वाला हो कभी रुलाने वाला. कौन है? बोलो बोलो कौन है? बोलो बोलो कौन रे? आम्ही ज्ञानेश्वरीतल्या उया काय गोड गातो, काय श्लोक येतो. पिताहमस्य जगतो माता धाता पितामहा गतिर्भर्ता प्रभु साक्षी. आणि मग पुढच्या ओवी म्हणतो आकाशे सर्वत्र बसावे, वायुने नाव भरी उगे नसावे. किती गोड गातो ना. म्या बोलविला वेद बोले, म्या चालविला सूर चाले, म्या हालविला प्राण हाले जो जगाते चाळी. म्या चिनिया मिला साता काळू ग्रासी तसे भूता. या ओव्या ऐकून वाचून बोलून अनुताप नाही.
अनुताप जीवनात महत्वाचा आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. मी त्याच्याकडे स्वरयंत्र दिलेलं असताना त्याने बंद केलं. याला म्हणतात नंदू. कारण तो त्याच्या आनंदात. आणि हे जे बटनवाले असतात ना हे खूप हुशार असतात. कोणत्याही गावातला बटन असो कुठला असो. अनुताप महत्वाचा. मेकांशेन स्थितो जगत जर भगवान सांगत असतील तर लक्षात घ्या भगवंताची सत्ता आहे. मग दिलंय ना देवाने, मग ते तारुण्यात माणसाने सुंदर भजन करावं. आणि जर तारुण्य संपलं, आता एक मुलगी पाहिली मी मास्तरांच्या घरची नात ती, तिला संधिवाताचा त्रास आहे का नाही, आहे त्रास बिचारी. तिला तरी पाहून विचार करावा की मला देवाने सर्व काही दिलेलं आहे, तिच्याकडे थोडीशी देवाने दुर्लक्ष केल्यासारखं केलंय. आम्हाला सुंदर देखणे पण दिलेलं आहे, शरीर सुंदर दिलेलं आहे. आता हा मुलगा पा किती साधा आहे, रागीट येतो फक्त हा रागीट, पण प्रामाणिक आहे, निर्मळ मनाचा आहे. आणि निर्मळ मनाचीच माणसं रागीट असतात, असं काही काही रागीटांचा अनुभव आहे. काय पा त्यांनी हा म्हटलं, नक्की तुम्ही गरमाईनं अनुभवली राहणार होते. अरे का रे तसं काय नाही, परंतु लक्षात घ्या अनुताप. ज्या दिवशी तुमच्या घरात अनुताप जन्माला येईल त्या दिवशी तुम्ही भाग्यशाली व्यक्ती. म्हणजे या घरात बरं, हा हे घर बाहेर महत्वाचं आहे. डुक्कर आहे का कुत्रे हात भा, तिला सुद्धा तुम्ही पहा. ते सुद्धा महाराज ते सुद्धा विचार करत. ती मीठ पहाड सांगत असतो 6 महिन्याला एक वेळा जन्माला घालते ती, पण चालायला लागले फिरायला लागले लक्ष देत नाही ती. आणि आपण 70 वर्षाच्या वयात आपला मुलगा गावात टाइमपास करतो ना, आपण ताणी थाटत बसतो. ते सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करतात. एक कुत्रं होतं काल मी पाहिलं, त्याला दोन्ही डोळ्यांनी दिसत नव्हतं, ते कीर्तनात येऊन उभं राहिलं. विचार केला याला दिसत नाही तरी कीर्तनात येऊन उभं राहिलं, काहींना दिसतं तरी घरी झोपलेत. वा वा वा, म्हणजे तुमले बी माहिती होती या गावात 2-4 अजून येईल नाहीत. ज्या अर्थी इथली टाळी जोरबेन वाजी ना त्या अर्थी तुम्हाला जुना संबंध आहे, त्यामुळे आटे काना कोपरा माहिती तुम्ही. अनुताप महत्वाचा. म्हणून तारुण्य माणसाने तारुण्यात परमार्थ करावा. आमचे गुरुदेव वैकुंठवासी कायम सांगायचे नतुसिंग बाबा, अरे तारुण्यातला परमार्थ म्हातारपणी शांती देतो. माणसाने तारुण्यात परमार्थ करावा. काही काही लोक तारुण्यात बालस्तावत क्रीडासक्त तरुणस्तावत तरुणी रक्ता वृद्धस्तावत चिंतामग्न परब्रह्मणि कोपी न लग्न. बालपण गेले तारुण्य दशा विषय व्यथा वृद्धपणी प्रवर्तली चिंता मरे मागुता जन्मधरी. यासाठी सावध व्हावे. आणि तुम्ही उद्या करणार परवा करणार, आहा उदाहरण दिलं पहिल्या चरणात. परिमळ गेली या परिमळ गेली या ओस फुल देते ओस फुल देते परिमळ गेली या परिमळ गेली या ओस फुल फूल देती ओस फूल देती परिमळ गेली या परिमळ गेली या ओस फुल देती ओस फुल देती. आयुष्य शेवटे आयुष्या शेवटे देह तैसा
मुखी गाता हरिमुखी गाता हर पल जलता हर पल जलता हरिमुखी गाता हरिमुखी गाता हर पल जलता हर पल जलता. आळंदीपासून तुम्हाला असंच पाहतोय मी. याचं कारण आज मला समज चालल्या भाऊ जास्त लांबाळानं परिमळ गेली या गुरुदेव वैकुंठवासी बोधे बाबांच्याकडून आलेल्या चालीत बरं गोड चालीत असे महात्म्यांच्या मुखावाटे आलेल्या चाली यांच्या सारख्यांच्याकडून येतात. आमचे योगेश महाराज खरंच योगेश महाराज योग्य काही काही चाली अशा कोण नाही. परिमळ गेली चाली काय का अशा चाली कोण परिमळ गेली सुरुवात सुद्धा कलावतीनेच केली बरं का. दर दर दा दर 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 पण यातलं ज्यांना कळतं त्यांच्यासाठी बरं ना. पण याच्या पलीकडे जे दका त्या तुम्ही अजून दका भारत माना महाराष्ट्राला 3 पक्ष तशाच एकत्रही लागत ना. त्यांना तिकडून इकडे आणलं ईडीच्या धाकाने पण ते भ्रष्टाचार केल्याशिवाय राहत नाहीत ना. हा जाऊ देतो. किती गोड बसलेत पातळी. आपल्या गावातले काही आदिवासी बंधू दिसत आहेत खरंच गोड. मला एवढा आनंद आहे ते जेवतात नुसते जेवत नाही ते कीर्तनाला सुद्धा येऊन बसतात. काही काही बहादूर अशा आहेत त्या जेवण करीन घरग्यात हे तर असतात पण आपला गावना काही काही बहादूर सांगणार बिचारे गोड. माता भगिनी आहेत का इथं आदिवासी माता कुठे आहेत वा वा काकानी गोड आहेत. मी त्या आमच्या राजबाईला जातो ना तिथले आदिवासी सुद्धा सांगतात आदिवासी आपला महाराज न कीर्तन आमचं शेवाडी बरं का चांगलं आहे महाराज. ते गावनी कितले काय करेल जवायले सुद्धा गाव मला येऊन त्या त्यांनी मला विचारलं माझं काही नाव घेऊ नका. मी नाव घेतलं का मला वाईट वाटतं ते. असं परिमळ उदाहरण दिलंय बरं का. किती गोड उदाहरण दिलंय गुरुजी. फार गोड उदाहरण आहे. जो ते फूल जोपर्यंत ते टवटवीत दिसतं जोपर्यंत त्या फुलात सुगंध आहे तोपर्यंत ते फूल एक तर देवाच्या गळ्यात जातं एक तर कीर्तनकाराच्या गळ्यात येतं नाहीतर एखादा प्रेमी सुगंध आहे म्हणून त्याला कोणी नाकाला घेतं कोणी खिशाला लावतं कोणी देवाला गळ्यात वाहतं कोणी देवाला वाहतं. त्याच्यातला सुगंध जाऊ द्या त्याच्यातलं ते टवटवीतपणा जाऊ द्या ते दुसऱ्या दिवशी डायरेक्ट डस्टबिनमध्ये असतं मोठ्या शहरांमध्ये. तसं तुम्हाला असं वाटतं तुमच्यात आहे म्हणून तुम्हाला स्वीकारतायत. जुन्या काळात असा तुपाचा डबा असायचा एवढाच डबा असायचा 1 किलोचा. त्याच्यात तूप असेपर्यंत तो डबा आहे ना इतक्या चांगल्या जागेत असायचा पण तूप संपलं की त्याला अशी कडी लावली जायची. आणि जुन्या काळात असं मोदीजींचा तो प्लॅन आता झाला ना घरघरात संडास. ते तुपात ते तूप असेपर्यंत त्या डब्याला एवढी किंमत. पण एकदा त्याच्यातलं तूप संपलं त्याच्यात कडी घातली
समजलं तुम्हाला? तसं तुम्ही आम्ही आमना गावना सरपंचगत माणूसच नाही, फक्त सरपंच आहे तवलगून. आणि सरपंच पदावरून खाली उतरल्याबरोबर मी तो शब्द बोलणार नाही. त्यांना मायना सरपंचाने काहीच कर नाही रे. हे सरपंच वेगळे आहेत, या गावातले चांगले सरपंच दिसत आहेत. खरं सांग, बहिणीला सुद्धा साडी जोपर्यंत भाऊ आणून देतो ना तोपर्यंत बहिणीला भाऊ भाऊ वाटतो. पती सुद्धा पत्नीला वेळेवर पैसे कमवून आणत असेल तर पत्नीला पती पती वाटतो. आणि एकदा अर्धांगवायू झाला आणि 4 पायवर पडला ना बाईल म्हणे खर मरता तरी बरे. भाऊ इतकं कठीण आहे बरं का. आमच्या महाराजांना सुरुवातीच्याच पासून वैराग्य. कोणाला? हे म्हणतो महाराजांना. का बरं? ज्याला पत्नी सुंदर स्वभावाची भेटली तो माणूस परमार्थ कमी करतो. तुम्हाला चांगली भेटली बरं, मी तसं बोलणार नाही. पण मला तरी वाटतं पत्नी थोडी कडक स्वभावाची भेटली पाहिजे, म्हणून माणूस सप्ताह करत राहील. काही जे असतात ना बिचारे कंटिन्यू कोणत्याही सप्ताहात दिसतात. समजून घेणे यातले घर आहे ना थोडासा चटका बसत. तुमने नाही आता तुमनं चालू दे, आपले काय माहिती नाही. आणि मी तुम्ही काय सांगतात मला बी अनुभव आहे. म्हणजे एकदम सुंदर स्वभावाची माऊली ती. कोण? तुमच्या पत्नी खरंच भाग्यवान आहेत बरं. डिगा भाऊ सुंदर संसार, उलट संसार सुंदर आहे, पुण्यवान माणूस आहे. आणि आखो ट्रॅक्टर मागे रास असं नाही, ट्राली पुढे का चालत आणि ट्रॅक्टर पुढे चालत. उलट चला हो ज्ञानेश्वरी पारायण करा. चला आपला पोऱ्याले भगवाननी चांगली नोकरी दिली, नंदुरबारमा चांगला बंगला बांधले, आणि आपण नुसता घरच राहू नका, परमार्थ करा. आई वेगळं. एकादशीच्या दिवशी जेवायला भेटत नाही म्हणून उपवास करणारा वेगळा आहे, आणि एकादशीच्या दिवशी सर्व काही असताना उपवास करतो असा यातला एक प्रकार. कोणाचा? तुम्ही नाराज नका होऊ, नाही ते मी आता काल मी सप्ताहाला जाऊन असं नका कर जात जात. असं परिमळ तारुण्य बरं का दादू. सुख के गाणारा मेला, मेरे राम तेरा नाम एक सा दूजा न कोई. एक कबीर महाराजांचं भजन आहे. जब लगा अपने पास पैसा तब लग सबही खुशामत करे. पैसा निकल गया तो भाई 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 कोई न मीठा. परिमळ अनुताप पाहिजे झाला. देखणे पण असेल तर कोणीतरी प्रभावित होतं. गुणवत्ता असेल तर लोक आपल्याला आपलं म्हणतात. मी नाही म्हणत वा वा वाटे जना तुका म्हणे साठे गुणा, तुका म्हणे साठे गुणा, तुका म्हणे साठे गुणा. वा वा वाटे जना तुका म्हणे साठे गुणा, तुका म्हणे साठे गुणा, तुका लोक आपला. माझं नाव जना आहे असं नाही. जना म्हणजे समाजाला फक्त. आणि किती गोड अभंग येतो तुकोबारांचे. आणि गाथापारायण तुम्ही करता ना सर? तुम्ही पण मास्तर आहेत का? पण गावाचे मास्तर आहेत पारायणाचे, चांगले भजनी आहेत आपले. किती गोड अभंग. जन हे सुखाचे दिल्या घेतल्या, अंत हे काळीचे नाही कोणी. जन हे सुखाचे